अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. ओम साईराम. नर्मदे हर. नमस्कार मित्रांनो. प्रवासातला पहिला टप्पा होता गिरनार आणि तो आता झालेला आहे. आता आम्ही पुढे निघालो आहोत सोमनाथकडे, जे 12 ज्योतिर्लिंगापैकी पहिलं ज्योतिर्लिंग आहे. तर मग चला जाऊया पुढे दर्शनाला. नमस्कार मित्रांनो, आपण आलो आहोत आता श्री क्षेत्र सोमनाथ येथे. हा जो तुम्ही इथे पाहत आहात तो आहे सोमनाथ मंदिराजवळचा परिसर. सोमनाथ हे गुजरातमधील सौराष्ट्र इथे आहे. जर तुम्हाला ट्रेनने यायचं असेल तर सोमनाथ रेल्वे स्टेशन किंवा वेरावल रेल्वे स्टेशनला उतरून आपण इथून ऑटो करून येऊ शकता. आता जाणून घेऊया सोमनाथ मंदिराचा इतिहास. राजा दक्षने चंद्रदेवांना दिलेल्या शापातून मुक्त होण्यासाठी चंद्रदेवांनी याच ठिकाणी महादेवांची प्रार्थना केली व ते याच ठिकाणी शापातून मुक्त झाले. म्हणून त्यांनी या ठिकाणी शिवलिंग स्थापन केलं. म्हणून या ज्योतिर्लिंगाचं नाव हे सोमनाथ असं ठेवण्यात आलं. याचा उल्लेख आपल्या महान ग्रंथामध्येही केलेला आहे. या मंदिराची पुनर्बांधणी अनेक वेळा झाली आहे, कारण एकूण 17 वेळा महमूद गजनवीने या मंदिरावर हल्ला करून येथील मौल्यवान संपत्ती लुटून घेऊन गेला. पण मंदिरातली संपत्ती काही संपली नाही. मंदिरातली संपत्ती नेण्यासाठी त्याला 17 वेळा हल्ला करून पण तो पूर्णपणे संपत्ती लुटण्यास असफल राहिला. 17 वेळा मंदिरावर हल्ला करून मंदिर हे तोडण्यात आले होते. त्यावेळेचे आपले राजे महाराजे म्हणजे यादवराजे वल्लभ, नागभट, भोज परमार, कुमारपाल, महिपाल देव, खेंगे अशा अनेक राजांनी ते मंदिर वेळोवेळी बांधले. तसेच सरदार वल्लभभाई पटेल व अहिल्याबाई होळकर यासारख्या महान पुढाऱ्यांनीही मंदिराची पुनर्बांधणी केली. आपण जे इथे आता पाहता हे आहे सोमनाथ मंदिरमधील शिवलिंग. दरवेळीप्रमाणे मोबाईल कॅमेरा आतमध्ये अलाउड नसल्यामुळे बाहेरच्या स्क्रीनवरचं हे रेकॉर्डिंग मी तुम्हाला दाखवत आहे. सर्वांनी याचं दर्शन घ्यावं. आपण आलो आहोत आता श्री क्षेत्र भालका तीर्थ. हे तीर्थ सोमनाथ मंदिरापासून 4 ते 5 किलोमीटर अंतरावरती आहे. असं म्हणतात की कौरव आणि पांडवांचं युद्ध संपल्यानंतर श्रीकृष्णजी इथे विश्रामासाठी आले होते. एका पिंपळाच्या झाडाखाली आपला डावा पाय उजव्या पायावर ठेवून योग समाधीमध्ये बसले होते. त्यावेळी जरा नावाचा एक शिकारी हा तिथे शिकार करण्यासाठी फिरत होता. शिकार करत असताना त्याला श्रीकृष्णजींचे ते चरण दिसले व तो त्या चरणाला मृग समजला. त्यांनी मृग समजून बाण मारला व तो बाण श्रीकृष्णजींच्या पायाला लागला. शिकारी जेव्हा जवळ गेला व त्याने बघितलं तर तो काही मृग नव्हता, ते तर एक पितांबर धारण करून श्रीकृष्ण होते. तो खूप घाबरला व तो क्षमा मागायला लागला. तेव्हा श्रीकृष्णांनी त्याला समजावले की हे जे काही घडलंय ते माझ्याच इच्छेनुसार झालं आहे. या ठिकाणी श्रीकृष्णजींना बाण मारला म्हणजे भल्ल मारला, म्हणून या ठिकाणाला भालका तीर्थ असे म्हणतात. या मंदिरात आपण फोटो व व्हिडिओ काढू शकतो. आपण पाहत असाल श्रीकृष्णजींचे विश्राम करत असताना सुंदर अशी मूर्ती व शिकारी त्यांची क्षमा मागत असताना. श्री क्षेत्र त्रिवेणी संगम. हे तीर्थक्षेत्र सोमनाथ मंदिरापासून 1.5 ते 2 किलोमीटर अंतरावरती आहे. या ठिकाणी हिरण, कपिला व सरस्वती या 3 नद्यांचा संगम आहे. या 3 नद्या इथे येऊन समुद्राला मिळतात.
हाय, आता आपण आलो आहोत इथे गोलोक धाम तीर्थ. इथे श्रीकृष्णजींचं देहोत्सर्ग झाला होता. म्हणजे जेव्हा आता आपण तिथे जाऊन आलो भालका तीर्थ, त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्णजींना जो शिकारी होता त्याने बाण मारला होता त्यांच्या पायाला, त्याच्यानंतर त्या पवित्र हिरण नदी जे तिथे आपण ते त्रिवेणी संगम बघितलं, त्यात पवित्र त्या त्रिवेणी संगमापैकी एक नदी हिरण नदी म्हणून तिच्या त्या शांत किनाऱ्यावरून तो देह त्यांचा गोलोकधाम इथे घेऊन आले, जिथे आपण आता चाललो आहोत गोलोकधाम. आपण आलेलो आहोत आता इथे गोलोकधाम तीर्थ. श्री गोलोकधाम तीर्थ. सर्वात प्रथम आपण जात आहोत गीता मंदिरकडे. हे आहे गीता मंदिर. तुम्ही बघत असाल तिथे प्रत्येक खांबावरती एक एक गीतेचा अध्याय हा त्यांनी कोरलेला आहे. अशी 18 खांबे आहेत. 18 खांब्यावरती एक एक अध्याय त्यांनी गीतेचे इथे कोरलेले आहे. आणि ही सुंदर अशी मूर्ती आहे श्रीकृष्णांची. मन अगदी प्रसन्न होतं. श्री बलदेवजी मंदिर. बलदेवांची गुफा. बलदेव हे श्रीकृष्णांचे मोठे भाऊ. हे त्यांचं मंदिर. त्यांनी याच ठिकाणाहून पाताळात प्रस्थान केलं होतं. हे जे आहे ते बघत आहात, इथे जे मध्यबिंदू आहे तिथून ते त्यांनी शेषनागाचा अवतार घेऊन रूप धारण करून इथून ते पाताळात गेले. आपण आलो तिथे लक्ष्मीनारायण मंदिरामध्ये. इथे यांनी श्री विष्णूंचे 24 अवतार यांनी ते दाखवलेले आहेत. सर्वात पहिलं हे विश्वरूप दर्शन. विश्वरूप दर्शन हा सर्वात पहिला अवतार, सनत कुमार अवतार. त्याच्यानंतर दुसरा अवतार वराह अवतार, तिसरा अवतार नारद अवतार, चौथा अवतार मनु अवतार, हा पाचवा अवतार नर नारायण अवतार. त्यानंतर सहावा कपिल अवतार. सातवा अवतार आपले महाराज. आठवा अवतार यज्ञ अवतार. नववा अवतार ऋषभ अवतार. दशवा अवतार पृथ अवतार. 11वा अवतार मत्स्य अवतार. 12वा अवतार कूर्म अवतार. 13वा अवतार धन्वंतरी अवतार. 14वा अवतार मोहिनी अवतार. 15वा सर्वांना माहितीच असेल नृसिंह अवतार. 16वा अवतार वामन अवतार. 17वा अवतार परशुराम अवतार. 18वा अवतार व्यास अवतार. 19वा शुकदेव अवतार. 20वा प्रभू श्रीराम. 21वा अवतार श्रीकृष्ण. 22वा अवतार हंस अवतार. 23वा अवतार गौतम बुद्ध व 24वा हा अवतार कल्की अवतार. सगळ्यांना माहितीच असेल कल्की हा शेवटचा अवतार आहे विष्णूंचा.
त्याच्यानंतर परत युगे परत चालू होतील. सुंदर अशी सर्व अवतारांची इथे माहिती दिलेली आहे. इथे हे भालका तीर्थाचं महात्म्य त्यांनी सांगितलं आहे. भालका तीर्थ जिथे मी तुम्हाला आधी ते दाखवलं त्या मंदिरातही घेऊन गेलो होतो. आणि हे गोलोकधाम तीर्थ हे त्याचं महत्त्व इथे आहे आणि लिहिलेलं आहे. ओंकारेश्वर महादेव मंदिर. आणि हे भगवान श्री कृष्णजींचे चरण पादुका. हा, यात्रा सुरू झाल्यापासून काय अजूनपर्यंत आपण अजून थांबलेलो नाही आहोत. आणि आपले मित्रमंडळी बघा सर्व अजून इथे. सगळ्यांना हाय करा. सगळेही आनंद घेत आहेत उत्साहामध्ये एकदम. दर्शनासाठी इथे एकदम आतुर झालेले आहेत सर्व असे. जसे त्याप्रमाणे तुम्ही आतुर झालेले आहात. आता पुढे आपण जाणार आहोत. जसं आज सोमनाथ महाराजांचं दर्शन झाल्यानंतर पुढे आपण जाणार आहोत आता राजस्थानला, जे आहे माउंट आबू. माउंट आबू म्हणजे गुरुशिखर. त्याला मग निघूया पुढच्या यात्रेकडे. प्रवासातला तिसरा टप्पा, तिसरी यात्रा म्हणजे गुरुशिखर. चला तर मग लवकरच पुढचा व्हिडिओ घेऊन येत आहे. तोपर्यंत व्हिडिओ पूर्ण बघा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट द्यायला विसरू नका. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. ओम साईराम. नर्मदे हर.